आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा फायदा घेत पेढ्यातून गुंगीचं औषध देऊन शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 60 लाख रुपये उकळून सलग 2.25 वर्ष अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाच्या विरोधात 41 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे। गुन्हा दाखल होताच पश्चिम देवपूर पोलिसांनी सुखलाल रामभाऊ भोरसे वय 53 वर्ष राहणार विवेकानंद नगर देवपूर धुळे या मुख्याध्यापकाला अटक केली। संबंधित नराधम मुख्याध्यापकाने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती। या आर्थिक मदतीतून ओळख झाल्यामुळे मुख्याध्यापकांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पेढ्यांमध्ये गुंगीचं औषध देत महिलेवर अत्याचार केला। एवढ्यातच या नराधम मुख्याध्यापकाने न थांबता पीडित महिलासोबत केलेल्या शारीरिक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 59 लाख रुपये उकळून ब्लॅकमेल करत तब्बल 2 वर्ष महिलेवर अत्याचार केला। पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर, नेमणूक पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन, गुन्हा नंबर 375/2025, BNS कलम 64 75 123 308-2 351-23 प्रमाणे दिनांक 14/11/2025 रोजी दाखल आहे। यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्याध्यापक आरोपी नामे सुखलाल रामभाऊ भोरसे यांनी पेढ्यामध्ये गुंगीचे औषध देऊन तिचा त्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केला, तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ 59,99,400 रुपये त्या ठिकाणी उकळले। तसे तिच्याकडून 5 ते 6 कोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहेत। यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे। माननीय न्यायालयात सदर आरोपीस हजर केले असता त्यास 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी मिळालेली आहे। पुढील अधिक त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आहोत। सर, हा प्रकार 17/8/2023 पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणखेडे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।